छत्तीसगड येथील एका पक्षाचे प्रमुख अमित बघेल यांनी सोशल मीडियावर सिंधी समाज आणि त्यांचे आराध्य देव झुलेलाल यांच्याविषयी केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। या वक्तव्याचा निषेधार्थ आज अहिल्यानगर शहरात सकल सिंधी समाजाने तीव्र निषेध करत पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मी यांना निवेदन दिले, कारवाईची मागणी केली आहे। यावेळी सिंधी बांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून सोडलाय। यावेळी झुलेलाल यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, तात्काळ गुन्हा दाखल करा, अटक करा अशा घोषणांनी परिसर तुंबून गेलाय। यावेळी सिंधी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल बघेल यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। समाजाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की जर तात्काळ गुन्हा दाखल करून बघेल यांना अटक झाली नाही तर हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल। झुलेलाल आज इथं सिंधी जनरल पंचायत सकल सिंधी समाज अहिल्यानगर यांच्यातर्फे SP साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळं सिंधी समाजाचे बांधव इथं जमलेलो आहोत। 3 दिवस पूर्वी एक मूर्ख माणूस, दुष्ट माणूस अमित बघेल जो छत्तीसगडमध्ये राहणार आहे, त्यांनी आमच्या समाजाबद्दल आणि आमचे इष्टदेव श्री झुलेलाल संदर्भात काही अपशब्द बोलून सगळं भारतात सिंधी समाजाचा अपमान केला होता। भारतभरात सिंधी समाजातर्फे त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। आम्ही पण आज अखंड सिंधी समाजातर्फे त्याचा निषेध करतो आणि आज SP साहेबांना सगळ्या समाजातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या दुष्टाच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर, ही आम्ही मागणी केलेली आहे। आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। तसेच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना बी याचं आम्ही विनंती अर्ज केलेला आहे। तर आमची मागणी आहे सगळ्या समाजातर्फे की आमचे जे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा गुन्हा दाखल करून आमच्या समाजाला न्याय मिळवावा। जय झुलेलाल। प्रशासनाची भेट घेतली, नेमकं काय आश्वासन दिलं तुम्हाला? साहेबांनी म्हणलं की ज्युरिडिक्शन जरी आमच्याकडे नसलं तरी ते जे कायदा असतो कायद्याच्या अंतर्गत आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करून गुन्हा नोंदवून त्याचं तुम्हाला कळवण्यात येईल म्हणून त्यांनी आम्ही उपोषण करणार आणि याचा पुढे वरपर्यंत आम्ही लढा देणार आहे। कारण आमच्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही शांत बसणार नाही।